संदर्भातली जी काय तरतूद आहे, जे मोटार वाहन कायद्यामध्ये जी तरतूद आहे, ती आपल्याला ज्ञात व्हावी, आपल्याला माहीत असावं. जेणेकरून आपण आपल्या अंडर एज मुलाला, जी लहान मुलं आहेत, ज्यांचं वय 18 वर्ष पूर्ण झालेलं नाही, अशा मुलांना आपण वाहन चालवायला देऊ नये. आणि जर अशी लहान मुलं वाहन चालवताना जर आढळली, तर त्याला मोटार वाहन कायद्याअंतर्गत 25,000 रुपयाचा दंड आहे. हा एक भाग झाला. दुसरा मुद्दा असा की त्याच्या पालकांना अटक करण्यात येते. हे आपल्याला माहीत आहे का? जर अंडर एज मुलगा वाहन चालवत असताना आढळला, तर त्याला पालकांना जे जबाबदार आहेत त्या मुलाला वाहन देण्यासाठी त्यांना अटकेची कारवाई आहे. शिवाय जो मुलगा हे वाहन चालवताना सापडला, त्याला वयाच्या 25व्या वर्षापर्यंत लायसन्स मिळत नाही. त्याच्यामुळं आपण विचार करावा. आम्ही तर त्यांनी दिलेल्या सूचनाचा जरूर आता आम्ही दखल घेतलेली आहे. त्यांना मी परत नंतर भेटतो आणि मला फक्त स्पॉट द्यावा त्यांनी, त्या ठिकाणी मी माझी कारवाई चालू करेन. आतापर्यंत दादा फक्त पोलीस प्रशासनानं आरटीओ विभागाची एकाकी झुंज चालू होती ट्रॅफिक रेग्युलेशनसाठी. आदरणीय दादांनी पाठीमागच्या 10 दिवसापूर्वी या आपल्या अकलूजचा जो प्रश्न आहे ट्रॅफिकचा, या बाबतीत मीटिंग घेतली आणि ट्रॅफिकच्या शिस्तच्या बाबतीत आणि आपल्याला ट्रॅफिक कसं व्यवस्थित करता येईल या बाबतीत चर्चा केली. पोलीसची गाडी रॉंग साईडनी जाते, अकलूजकर किती आपले जागरूक आहे त्याच्यावरून दिसते. रॉंग साईडनी गाडी जाते, इमर्जन्सी व्हेकलला रॉंग साईडनी परमिशन असते. पण खरं 100% चांगली गोष्ट आहे. ज्यावेळेस शांततेच्या ह्याच्यात असेल, इमर्जन्सी कुठली नाही, तर पोलीसच्या गाडीने प्रॉपर युटर्न घेऊन गेलं पाहिजे. पण दादा तिथं जवळजवळ एक 600-700 मीटरचा ही आहे. फक्त पोलीसच्या गाडीचाच विषय नाही, जनरल जे लोक जात आहेत मध्ये तिथं कुठला हे नसल्यामुळं, डायव्हर्शन नसल्यामुळे किंवा पलीकडे जाण्यासाठी दुसरा कुठला मार्ग नसल्यामुळं नाईलाज असतो लोकांना त्या ठिकाणी जावं लागतंय. पोलीस स्टेशन ते पुढचा चौक म्हणजे महर्षी चौक ते पुढचा आपला वेळापूरचा तोही, त्याच्या दरम्यान जे डिवायडर आहे, डिवायडरला कुठं कट नसल्यामुळं त्या बाबतीत कट ठेवणं आणि इतर नियोजन करणं या बाबतीत शिवबाबा आपल्या अकलूज नगर परिषदेचे सीओ यांच्याशी चर्चा झालेली आहे. रस्ता रुंदीकरण सगळे होणार आहे. डिवायडरला त्या ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी कट राहणार आहे. त्यामुळं इमर्जन्सी असेल तरच पोलीसची गाडी रॉंग साईडने जाईल. इमर्जन्सी व्हेकल जसं आरोग्य विभागाचं व्हेकल आहे, पोलीसचं व्हेकल आहे. दुसरा एक या ठिकाणी जो विषय चर्चेला आला होता, लहान मुलं गाडी चालवतात, म्हणजे आता आपला समावी चौकात आणि इतर चौकात. या बाबतीत दादा असा माझा 10 महिन्याचा अनुभव आहे. ज्या बुलेट्स आहेत, बुलेटमध्ये कुठं अल्टरेशन केलं जात नाही, पण ते इलेक्ट्रिक बुलेटचं बंद करायचं आणि त्याचं बटन चालू केलं की त्यात पाट असा आवाज येतो. आणि अशा म्हणजे कंटिन्यू अशा आम्ही गाड्या पोलीस स्टेशनला नेऊन लावतो. पण म्हणजे एवढे ह्या 10 महिन्याचे बेकार अनुभव आहेत. एका लहान मुलाला तशी गाडी घेऊन पोलीस स्टेशनला नेऊन लावली की म्हणजे पोलीस स्टेशनच्या समोर एवढी गर्दी होती की आम्हाला बाकीचं काम काय सुचून देत नाही. त्याच्या वडिलांना कितीही समुपदेशनाचं हे सांगा की बाबा तो लहान आहे, त्याला गाडी देऊ नका. जसं आरटीओ साहेबांनी सांगितलं की पालकांच्या वरती म्हणजे त्याला 25,000 रुपये दंड होतो, त्याला 25 वर्षापर्यंत लायसन्स मिळणार नाही आणि पालकांच्या वरती MVR 182 प्रमाणे गुन्हाही दाखल होतो. या सगळ्या गोष्टी सांगितल्या तरी तो माणूस ह्याच्यावरती असतो, साहेब एवढ्या वेळेस सोडा की, एवढ्या वेळेस माफ करा की, एवढ्या वेळेस काही दंड टाकू नका की. तर कायदा हा लोकांच्यासाठी असतो. आपल्याला प्रत्येक ठिकाणी ते रिजिडली कायद्याचं इम्प्लिमेंटेशन नाही करायचं, लोकांच्यात अवेअरनेस आली पाहिजे. ही अतिशय चांगली कल्पना आहे. लोक एवढी जमलेत. दादा उद्यापासून ज्या असा आपला जे हे झालेलं आहे, म्हणजे आपल्या ज्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत त्याप्रमाणे उद्यापासून पोलीस विभाग ह्या गोष्टीवरती फ्रंटफूटवरती काम करणार. पाठीमागच्या 10 दिवसापासून आम्ही 100% ज्या डबल गाड्या लेनला पार्क होत आहेत त्या बाबतीत आम्ही कारवाई करतोय. ट्रॅफिकचा जो विषय आहे, चर्चा झाल्यानंतर आम्ही काही पॉईंट काढलेले आहेत की बाबा या ठिकाणी अतिक्रमण आहे, रस्त्यावरती लोकांनी गाड्या लावलेत, दुकानाचा ह्याच्यावरती पाटी असती, पण औषधाच्या दुकानाचा बोर्ड, मेडिकलचा बोर्ड हा रस्त्यावरतीच ठेवायचा असतोय. शू मार्ट आपलं
त्याचं शूचं दुकान असते, चपलाचं दुकान असते, त्याचा बोर्ड रस्त्यावरतीच ठेवायचा असतो. मोठी पाटी असते आणि त्याच्यामुळे त्याचा रस्ता अतिशय क्लोज होतो, नॅरो होतो आणि ट्रॅफिकचा विषय होतो. आता अकलूजकर दादा एकदम असे सजन आहेत की आणि आपल्यासारखे असे चांगला विचार करणारे नेते मंडळी असल्यामुळं मला तर ह्या 10 महिन्यात कुणाची गाडी सोडा, ना शिवबाबांचा फोन आला, ना दादांचा फोन आला, ना अन्य कुणाचा फोन आला. आपण 100% ज्याचं चुकलंय त्याच्यावरती कारवाई केलेली आहे. इथून पुढं ही इफेक्टिव्ह कारवाई करणार. आरटीओ साहेबांची आम्हाला मदत मिळणार आहे. आरटीओच्या ज्या इंटरसेप्टर गाड्या आहेत त्यांनी पोलिसांची तुम्हाला माहिती आहे की पोलीस 500 रुपयाची पावती करतात, 1000 रुपयाची पावती करतात. आरटीओचा दंड असतो हजारात, 25,000 रुपये दंड. समविषम जे पार्किंगचा विषय आहे तर समविषय पार्किंग आम्ही प्रस्तावित करतोय महर्षी चौक ते सद्भाव चौक आणि महर्षी चौक ते प्रतापसिंह चौक. महर्षी चौक ते सद्भाव चौकापर्यंत असलेल्या हे दोन जे आहेत म्हणजे महर्षी चौक ते सद्भाव चौक आणि महर्षी चौक ते प्रतापसिंह चौक ह्याच्यामध्ये आपण समविषम म्हणजे मगाशी जसं दादाने सांगितलं ऑड इव्हन त्याच पद्धतीने काही जे मार्ग आहेत म्हणजे काही रस्ते आहेत. आता स्टँडच्या बाजूचा रस्ता जो 60 फुटी होतोय त्या बाबतीत दादा आमचं असं एक ही राहील की तो रस्ता एकेरी करावा म्हणजे वन वे एकाच बाजूने तो रस्ता जाईल म्हणजे महर्षी चौकातून निघाल्यानंतर समावीपर्यंत तो एक मार्ग असेल आणि स्टँडच्या बाजूचा बाहेर येण्यासाठी बायपास येण्यासाठी दुसरा मार्ग असेल. म्हणजे तुम्हाला फक्त एकाच ह्याचा वापर करता येईल. तर त्या बाबतीत दादा अतिक्रमण काढणं आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत ते महानगरपालिकेला जो पोलीस बंदोबस्त आवश्यक आहे तो आम्ही सर्व तो पोलीस बंदोबस्त देऊ. पण जो ऑड इव्हन पार्किंगचा जो विषय आहे आणि वनवेचा जो विषय आहे या बाबतीत जिल्हाधिकारी साहेबांची मंजुरी लागते. या बाबतीत जे व्यापारी आहेत ते व्यापाऱ्यांचे जे ओपिनियन्स आहेत ओपिनियन कॉल करायला लागतात. आपल्याला ट्रॅफिकचा अकलूजचा जर विषय जर मिटवायचा जर असेल तर आपण तेवढ्याच मोठ्या मनाने ह्या संपूर्ण कारवाईसाठी मदत केली पाहिजे. अनुभव असा आहे की लोक भेटायला येत्या वेळेस किंवा वैयक्तिक ट्रॅफिकमध्ये कुठल्या अडकल्यानंतर तिथं अगदी ट्रॅफिकच्या बाबतीत किंवा पोलीस कामकाजाच्या बाबतीत पोटतिडकीने बोलतात. पण ज्यावेळेस करण्याची इच्छा येते, करण्याची वेळ येते त्या ठिकाणी आडकाठी घालतात. अकलूजकर सजा जागृत आहेत. मला 100% ह्या चांगल्या इनिशिएटिव्हसाठी दादांच्या नेतृत्वाखाली 100% मदत करतील आणि ह्या बाबतीत आपण जिल्हाधिकारी साहेबांचा सुरुवातीला ट्रायल बेसिसवरती एक 15 दिवसासाठी आपण तो प्रस्तावही करून घेऊया. आपल्याला रिस्पॉन्स कसा मिळतोय त्याच्यावरती मग आपण पुढचा माननीय जिल्हाधिकारी साहेबांचा त्यामध्ये आदेश घेऊया.